वातावरण, एक काँग्रेसमय वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आपण पाहतो। लोकसभेच्या आधीचा काळ आणि लोकसभेच्या नंतरचा काळ आपण बघितल्यानंतर सामान्य माणसाच्या मनामध्ये काँग्रेस हाच आधारवड आहे ही भूमिका या ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणून या भूमिकेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हा आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं। मागच्या काळामध्ये काही मागे पुढे झाले असेल, परंतु येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला या उणीवा मागे ठेवून पुन्हा एकदा काँग्रेसला ताकद देण्याची भूमिका प्रामुख्याने तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल। आज या राज्यामध्ये जवळजवळ 120 मतदारसंघ हे शहरी मतदारसंघ आहेत। मध्यमवर्गीयांच्या अनेक समस्या आहेत। एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे, एका बाजूला मध्यमवर्गीय महागाईने या ठिकाणी अडचणीत आलेले आहे। शहरातल्या समस्या वाढत त्या ठिकाणी चाललेल्या आहेत। सामान्य माणसाचं मध्यमवर्गीयाचं जगणं कठीण झालेलं आहे। ही वास्तवता आज या आजच्या दिनच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे। देशातलं आजच्या दिनचं सरकार सामान्य माणसाला न्याय देत नाही। राज्यातलं महायुतीचं सरकार हे 3 चाकाचं सरकार आता प्रत्येक चाकाची नटबोल्ट निघा लागलेले आहेत। आपण दररोज बघतोय महायुतीतला एखादा नेता हा काँग्रेसमध्ये येतोय, राष्ट्रवादीमध्ये येतोय किंवा शिवसेनेमध्ये जाताना आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून ही जबाबदारी येणारा काळ हा चांगला काळ आहे आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला जबाबदारीने येणाऱ्या भविष्यकाळात भूमिका घेणं गरजेचं आहे। महायुतीचा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या राज्यामध्ये चालू आहे। कुठलंही खातं घ्या, भ्रष्टाचाराच्या शिवाय या ठिकाणी ते खातं चालत नाही। हे वास्तव या राज्यामध्ये आता पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी पाहतो। म्हणजे या लोकांची पातळी एवढी खाली आलेली आहे की आता रक्तपेढ्यांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो। या राज्यामध्ये 20 लाख युनिट हे रक्त या ठिकाणी लागतं, 12 लाख युनिट रक्त लागतं, निर्माण होतं 20 लाख युनिट, 8 लाख युनिट आता परराज्यात या राज्यातलं रक्त त्या ठिकाणी जायला लागलं। म्हणजे या राज्यातला उद्योग गुजरातला घेऊन गेले, या राज्यातला रोजगार गुजरातला त्या ठिकाणी घेऊन गेले। आता या राज्यातलं दातृत्वानं दिलेलं रक्त सुद्धा ही माणसं सोडत नाहीत। यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल। जी माणसं आमच्या रोजगारावर उठलेले आहेत, उद्योगावर उठलेले आहेत, आता रक्तदान केलेलं रक्त सुद्धा परराज्यात जाण्यासाठी सडळ हाताने मुभा देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने आता या ठिकाणी घेतली। उद्याच्या भविष्यकाळात या राज्यावर एखादं संकट आलं, रक्ताची गरज पडली तर आता रक्ताचा तुटवडा जाणवेल अशी परिस्थिती या राज्यामध्ये आता भविष्यकाळात या ठिकाणी निर्माण होणार आणि म्हणून ज्याचा उल्लेख मुझफ्फरभाईंनी केला, या शहरांमध्ये मेट्रो असू दे, रस्ते असू दे, हे कुणाच्या काळामध्ये झाले? त्यावेळी विलासराव देशमुख साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांच्या काळामध्ये या सगळ्या प्रकल्पांना गती मिळाली। आपण सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे। काँग्रेसने भरपूर काम केलेलं आहे। मी नेहमी सांगतो की एका बोर्डवर या ठिकाणी लिहायला चालू करा, योजना कुणी चालू केल्या, मग संजय गांधी निराधार योजना घ्या, श्रावणबाळ योजना घ्या, अंगणवाडीची योजना घ्या, मुलींच्या मोफत योजना घ्या, महिलांच्या आरक्षणाची योजना घ्या, सगळ्या योजना लिहायला चालू करा, अन्नधान्याची योजना घ्या आणि त्या योजनांसमोर नाव लिहायला चालू करा। तुम्हाला एकच नाव दिसेल, ते म्हणजे काँग्रेस दिसेल, दुसरं कुठलंही नाव आपल्याला या ठिकाणी दिसणार। या देशामध्ये, या राज्यामध्ये सामान्य माणसांचे अश्रू पुसण्याचं काम कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। आपण 60 वर्ष सत्तेत राहिल्यामुळं आपण ढोल वाजवायला कमी या ठिकाणी पडलो। काम आपण भरपूर केलं, परंतु सांगायला आपण या ठिकाणी कमी पडतोय आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आज राहुल गांधींसारखं नेतृत्व कन्याकुमारी टू काश्मीर या ठिकाणी चाललं। सामान्य माणसांचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी केलं, दुःख या ठिकाणी बघण्याचं काम राहुल गांधींनी केलं। आज त्यांच्याबद्दलची वक्तव्य या ठिकाणी होत आहेत। एक मोठं षडयंत्र चाललेलं आहे। हा नेता आपला जेवढा मोठा होईल तेव्हा तसा हा देश एकसंघ होणार आहे। या मंडळींना हा देश एकसंघ नको आहे। या मंडळींना सर्व धर्म समभावाची भूमिका या ठिकाणी नको आहे। कन्याकुमारी टू काश्मीर एक ठेवण्याचं काम काँग्रेसने गेल्या अनेक वर्षामध्ये केलं, या मंडळींना ते नको आहे। लोकांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न या मंडळींचा चालू आहे आणि म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी आहे
येणारा भविष्यकाळ आपला चांगला असणार आहे, भवितव्य चांगलं असणार आहे. आज 10 लोकांपैकी कुणाला विचारलं तर लोक म्हणतात महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे, काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे. आता लोकांच्या पर्यंत पोहोचायचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपण या ठिकाणी करूया. राज्यामध्ये चांगलं वातावरण आहे, कोकणामध्ये देखील काही संपले असं म्हणता येणार नाही. चांगले कार्यकर्ते आहेत, मतदारसंघ चांगले आहेत. काही मतदारसंघ या जिल्ह्यांमध्ये देखील आपण या ठिकाणी घेतले तर निश्चितपणे विजय आपला सुकर या ठिकाणी होईल हा विश्वास या निमित्तानं देतो. या कोकण विभागीय बैठकीला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.